नवीन स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता विश्वमाता माँसाहेब जिजाऊ, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना विनम्र अभिवादन आणि मानाचा मुद्रा. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगताप तिसरी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ ज्ञानामृत पारदर्शी शिक्षक पुरंदर आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना लोकमान्य टिळक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. सिंहगर्जना करायला काळीजपण सिंहाचे लागते, सिंहगर्जना करायला काळीजपण सिंहाचे लागते. म्हणूनच तर लोकमान्य टिळकांची चरणी मान माझी सदैव झुकते, मान माझी सदैव झुकते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना उतरून टाकणारे थोर क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर शास्त्री असे होते तर त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते. खरं तर 1857च्या उठावाला दडपून टाकल्यानंतर इंग्रजांना भारतीयांकडून या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्यांनी भारतीयांच्या असंतोषाला समजशील मार्गाने वाटून देण्यासाठी 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेला मान्यता मिळवून दिली. खरं तर पण या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या व्यासपीठावर ब्रिटनचा ध्वज फडकवला जायचा, ब्रिटनच्या राजाचा जयजयकार व्हायचा आणि ब्रिटनचे राष्ट्रगीत व्हायचे. पण या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या व्यासपीठावरून भारताच्या स्वातंत्र्याची मागणी करण्याचे सामर्थ्य कोणातच नव्हते. अशा या शक्तिहीन व्यासपीठाला प्रखर राष्ट्रवादीचे व्यासपीठ बनवण्याचे धाडस जर कोणी केले असेल तर ते नाव होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. याच व्यासपीठावरून टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच असे सांगितले आणि स्वातंत्र्याचे आंदोलन जन आंदोलनात परिवर्तन झाले. क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंहगर्जना गरजली, क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंहगर्जना गरजली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली, टिळकांनी जनतेला दिली. सन 1872 मध्ये टिळकांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तिथूनच टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळायला सुरुवात झाली. त्यांनी त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या लढ्याला सुरुवात केली. मराठीतील केसरी व इंग्रजीतील मराठा या वृत्तपत्रातून त्यांनी इंग्रज सरकारच्या हीन आणि क्रूर वागणुकीवर तीव्र शब्दात टीका केल्या. त्यासोबतच त्यांनी समाजातील प्रबोधनावर विशेष लक्ष देऊन दारूबंदीसाठी सरकारवर आपल्या लेखणीतून दबाव आणला आणि बालविवाह यासारख्या प्रथेला विरोध करून विधवा पुनर्विवाहाचे जोरदार समर्थन केले आणि स्वराज्याचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचा आदर्श समोर ठेवून शिवजयंती व सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात केली. लोकमान्य टिळक हे स्वतः एक प्रखर पत्रकार, स्वातंत्र्य सेनानी, समाज सुधारक आणि राष्ट्रीय नेतृत्व होण्यासोबतच ते एक विद्वान शिक्षक, संस्कृत भाषेचे पंडित आणि प्रख्यात इतिहासकारही होते. भारताच्या स्वतंत्र चळवळीच्या अग्रस्थानी असलेल्या टिळकांचे विचार स्वीकृत करण्यात आले म्हणूनच लोकांनी टिळकांना लोकमान्य ही अशी पदवी दिली. टिळकांनी इंग्रज भारतीयांवर अन्याय अत्याचार करत होते ते बघून टिळकांनी इंग्रजांवर सडेतोड टीका केली की ब्रिटिश सरकारचे डोके ठिकाणावर आहेत काय उजाडेल, की ब्रिटिश सरकारचे डोके ठिकाणावर आहेत काय उजाडेल, पण सूर्य कुठे? राज्य करणे म्हणजे सूडगौड नव्हे. अशा अग्रलेखातून त्यांनी इंग्रजांवर घणाघात केला. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या थोर क्रांतिकारकाने भारतीयांसाठी व भारत मातेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले.
आणि 1 ऑगस्ट 1920 साली टिळकांनी या जगाचा शेवटचा निरोप घेतला. शेवटी मी जाता जाता इतकेच म्हणेल, पदोपदी पसरून निखारे आपल्याच हाती, पदोपदी पसरून निखारे आपल्याच हाती, होऊन या बेभान धावले भारत मातेसाठी, भारत मातेसाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज, जय लोकमान्य टिळक होते ज्या सोचवेड्या लोकांच्या अर्जाला ब्रिटिशांचा बाळ उदयाला स्वातंत्र्याचा गुलाल. नमस्कार, माझे नाव सायराज रमेश चव्हाण. मी तुम्हाला लोकमान्य टिळकांविषयी जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावी माझी नम्र विनंती. विद्यार्थी मित्रांनो, आपण बरेच मालिका बघतो, नाटकाच्या माध्यमातून किंवा पुस्तक ग्रंथ वाचत असतो की जेव्हा जेव्हा अन्याय व अत्याचार वाढत जातो तेव्हा त्याला दूर करायला एक ना एक महामानव या पृथ्वीवर अवश्य जन्म घेतो. असाच एक क्रांतीसूर्याचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला आणि तो क्रांतीसूर्य म्हणजे लोकमान्य टिळक. बाळ गंगाधर टिळक हे लहानपणापासून अत्यंत हुशार होते. त्यांचे शिक्षण त्यांनी पुण्यात घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवत असे. लोकमान्य टिळक यांना शाळेमधील त्यांच्या शिक्षण पद्धती आणि त्यांचा व्यवहार योग्य वाटला नाही, म्हणून त्यांनी ते काम सोडून दिले आणि पत्रकार बनण्याचा निर्णय घेतला आणि मग ते लोककार्यात सहभागी होऊ लागले. त्यांनी केसरी व मराठा या वर्तमानपत्राला सुरुवात केली आणि त्यामधून लोकांना जागृत केले. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती व गणेशोत्सव हे सार्वजनिक सणांची सुरुवात केली जेणेकरून लोक एकत्र होईल असा त्यांचा त्यामागे विचार होता आणि तसे झाले सुद्धा. आपल्या भारतातील सर्वसामान्य जनतेला राजकीय दृष्ट्या जागृत करून परकीय सत्तेच्या विरोधात उभे करणे हे अत्यंत कठीण काम त्यांनी केले, म्हणून तर त्यांना भारतीय असंतोषाचे जनक ही उपाधी मिळाली. हळूहळू त्यांची प्रकृती बिघडत गेली. त्यांना मधुमेह व हिवताप या आजाराने पछाडले व 1 ऑगस्ट 1920 भारताच्या वीर पुत्राला या जगातून निरोप घ्यावा लागला. शेवटी जाता जाता एवढेच बोले, क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंह गर्जना गरजवली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मी तुमच्यासमोर काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे. लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव बाळगंगाधर टिळक असे होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यात चिखली येथे झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते. लोकमान्य टिळक व आगरकर यांनी मराठी व केसरी हे 2 वर्तमानपत्रे सुरू केले. लोकमान्य टिळक यांनी गणेश उत्सव व शिवजयंती हे 2 उत्सव सुरू केले. लोकांनी त्यांना नेता म्हणून स्वीकारल्यामुळे त्यांना लोकमान्य ही पदवी मिळाली. महात्मा गांधी यांनी आधुनिक भारताचा निर्माण असे म्हणालं. लोकमान्य टिळक हे स्वराज्याचे पहिले पुरस्कारित होते. 9 ऑगस्ट 1920 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. एवढे